हाय हॅलो नमस्कार सखी। आज आपण गौरीला अगदी सुंदर 6 साडीपासून 9वारी साडी नेसवणार आहोत आणि तेही स्टँड शिवाय। तर मी इथे एक छान काठपदरची साडी घेतलेली आहे। काष्टा साडी जर तुम्हाला नेसवायची असेल तर काठपदरची साडी खूप सुरेख दिसते। तर नेसण्यासाठी थोडासा भाग सोडून मी निरीच्या पिना तयार करून घेते आहे। त्यानंतर आपल्याला जो खांद्यावरचा पदर द्यायचा आहे त्याच्याही पिनअप मी अगोदरच करून घेणार आहे। अशा पद्धतीने अगोदरच पिनअप करून घेतलं तर साडी नेसवणं खूप सोपं जातं। आता आपण ज्या नेसत्या निऱ्या केल्या होत्या तर त्या निऱ्यांना अशा स्टेप्समध्ये पिन लावून घेऊया। म्हणजे 9वारी साडीचा ज्या पद्धतीने मस्तानी काष्टा असतो तर त्या पद्धतीच्या निऱ्या या बसायला मदत होते। तर अशा साधारण 4 ते 5 स्टेपमध्ये या व्यवस्थित स्टेप होतात आणि ह्या आपण पाहताय व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी ते सेट करून त्याच्या पिन लावून घेते आहे। म्हणजे साडी नेसवल्यानंतर त्या निऱ्या अगदी छान आणि सरळ बसायला मदत होते। आता तुमच्या गौरीची उंची ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीच्या निऱ्या तुम्ही इथे स्टेप करून घेऊ शकता। मी इथे 5 स्टेप केलेले आहेत आणि जी वरती पिन घेतली होती ती पिन आता आपण ही साडी थोडीशी खाली वरती घेऊन त्याची परत एकदा पिन लावून घेऊया। म्हणजे पटकन आपल्या सेटवरती ती साडी ठेवली की साडी नेसवणं सोपं जातं। या व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची। आता माझ्याकडे स्टँड नाही आहे तर मी इथे पाट आणि त्याच्यावरती 2 डबे ठेवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये धान्य भरलेलं आहे। म्हणजे ते छान स्टेबल राहील आणि त्याला सेलो टेपने पॅक केलेलं आहे म्हणजे ते जास्ती हलणार नाही। आता साडीला आपण अगोदरच पिनअप करून घेतलेले आहेत आणि नेसणारी बाजू साईडला ठेवून घेतलेली आहे। आता जिथे आपण निऱ्या केल्या होत्या आणि पिन लावली होती ती अशा पद्धतीने व्यवस्थित राहील अशी ती साडी खोचून घ्या। गौरी बनवण्यासाठी तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँडलाच अशा पद्धतीने ही साडी तुम्ही खोचून घेऊ शकता। आता पाहू शकताय ना किती छान स्टेप्स याच्यामध्ये दिसत आहेत। आपण अगोदरच हे व्यवस्थित सेट करून घेऊया। आता त्याच्यावरती मी हा जो बॉडी पार्ट आहे तो ठेवून घेते आहे। बॉडी ठेवल्यानंतर त्याला लगेचच हात बसवू नका। अगोदर साडी पूर्ण नेसवून घ्या आणि मग नंतर हात बसवले तर ते सोयीस्कर जातं। तर मी जो खांद्यावरचा पदर आहे तो देखील व्यवस्थित देते आहे आणि उरलेली जी साडी आहे जास्तीची ती व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून खोचून घ्या आणि पिनअप करून घ्या। आता साडी व्यवस्थित नेसवून झाल्यानंतरच हात बसवा म्हणजे आपल्याला हे सोयीस्कर जातं आणि साडी व्यवस्थित बसायला किंवा कुठेही ते निसटणार नाही यासाठी हात नंतर बसवले तर ते छान बसतं। त्यानंतर मी त्याच्यावरती चेहरा लावून घेतला आणि डोक्यावरती पदर दिला। याला छान छान दागिने घातले तर पाहू शकताय ना किती सुंदर ही गौरी तयार झालेली आहे। पाहून वाटणारही नाही की स्टँड शिवाय गौरी बसवलेली आहे। तर अशा पद्धतीने तुमच्याही घरी यावर्षी गौरीला अशा पद्धतीचा काष्टा नक्की नेसवून पहा। यासोबतच गौरीला आणखीनही वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा नेसवाव्या याचे व्हिडिओ आपण सखी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत। असेच उपयुक्त आणि नवनवीन व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सखी हा चॅनल तुम्ही फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती पाहू